श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची आठवण सांगत आहेत. वासुदेव कुलकर्णी. भाग क्रमांक 27. पुढील भाग. सन 1960मध्ये तीर्थरूप पुंडलिकराव आणि आम्ही सर्व बंधू नागपूर येथे स्थायिक झालो. श्री महाराजांनी वाणी अवतारात दिलेल्या आज्ञेनुसार श्री तात्यासाहेबांच्या प्रेरणेने नागपूर येथे एप्रिल 1963मध्ये उपासना केंद्र स्थापन झाले. श्री तात्यासाहेब देह ठेवण्यापूर्वी सुमारे 4 वर्ष नागपूरच्या उपासना केंद्राला पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेटीत मार्गदर्शन करीत असत. सर्व पत्रांमध्ये नामस्मरण व सर्वांनी प्रेमाने राहणे यावर त्यांचा कटाक्ष होता. प्रत्यक्ष भेटीतही श्री तात्यासाहेब या 2 गोष्टींवर भर देत असत. नागपूरचे सुविख्यात वकील व श्री महाराजांचे निस्सीम भक्त श्री रामभाऊ मनोहर सुरुवातीला काही महिने उपासनेसाठी नियमित येत असत. पुढे त्यांचे येणे कमी झाले. आम्ही जेव्हा याविषयी विचारले तेव्हा श्री रामभाऊ मनोहर म्हणाले, उपासनेची वेळ सकाळी 9 वाजता असते. अनेक वर्ष हायकोर्टाच्या कामामुळे माझी जेवणाची ही वेळ तीच होती. आता जेवणाची वेळ बदलणे जमत नाही. तुम्ही उपासनेची वेळ दुपारी ठेवली तर मी नियमितपणे येत जाईन. त्यांच्या या सूचनेवर आम्ही विचार करीत होतो. योगायोगाने काही दिवसातच मला मालाड येथे जाण्याचा योग आला. नेहमीप्रमाणे श्री तात्यासाहेबांनी उपासनेची चौकशी केली व रामभाऊ उपासनेला येत असतात का म्हणून विचारले. त्यावेळी मी त्यांना रामभाऊ मनोहरांनी केलेल्या सूचनेविषयी सांगितले. त्यावर श्री तात्यासाहेबांनी विचारले, रामभाऊंनी सुचवलेली वेळ इतरांना सोयीची वाटते का? त्यावेळी उपासनेला येणाऱ्या तरुण लोकांना रविवारची सुट्टी असल्यामुळे त्यांना सकाळचीच वेळ सोयीची वाटत होती. हे मी श्री तात्यासाहेबांना सांगितल्यावर ते म्हणाले, तुमची सध्याचीच वेळ कायम ठेवा. रामभाऊ उपासनेला नाही आले तरी हरकत नाही. ते नेहमीच जप करीत असतात. तुम्ही मात्र रामभाऊंना मधून मधून भेटत जा. उत्सवाच्या वेळी त्यांना अवश्य बोलावीत जा. एवढे मात्र खरे की रामभाऊ मनोहर नागपूर येथील उत्सवात नियमितपणे उपस्थित राहत असत. रामभाऊ मनोहरांचा विशेष आदर ठेवून श्री तात्यासाहेबांनी उपासनेसाठी व्यावहारिक मार्ग अनुसरण्याचा उपाय सांगितला. सन 1953मध्ये पावसाळ्याच्या मोसमात रेल्वे सर्व्हिस कमिशनची परीक्षा देण्यासाठी मी मालाडला गेलो होतो. मुंबई शहराविषयी काहीही माहिती नव्हती. श्री तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून श्री बाबा बेलसरे मला रेल्वे सर्व्हिस कमिशनच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले होते. परीक्षा संपल्यावर 2-3 वेळा त्या ऑफिसमध्ये जावे लागले. त्यावेळी मुंबईला तुफान पाऊस सुरू होता. मधून मधून लोकल गाड्याही बंद ठेवत असत. त्यातच एके दिवशी दादरला पोहोचल्यावर भर पावसात दुसऱ्या कोणत्या मार्गाने रेल्वे सर्व्हिस कमिशनच्या ऑफिसमध्ये जाण्याचा मी विचार करू लागलो. मुंबईची काहीही माहिती नसताना भर पावसात असे जाणे धोक्याचे होते याची मला जाणीवच नव्हती. परंतु काहीतरी घडले आणि मी तो विचार सोडला. पुढे बऱ्याच उशिराने मालाडला परत आलो. मला कोणीतरी सांगितले की तात्यासाहेब तुझी वाट सारखी पाहत आहेत. प्रथम त्यांना भेटावे. मी श्री तात्यासाहेबांना नमस्कार केल्यावर ते म्हणाले, बाळ, असे कोठेतरी फिरत जाऊ नये. त्याचा महाराजांना त्रास होतो. बरे झाले तू परत आलास. ते वात्सल्यपूर्ण शब्द ऐकल्यावर मला परिस्थितीची जाणीव झाली. श्री महाराजांनीच मला त्या विचारापासून परावृत्त केले होते याची खात्री झाली. श्री तात्यासाहेब आपल्याकडे आलेल्या व्यक्तीची किती काळजी घेत होते याची प्रचिती आली. श्री महाराजांना काळा रंग आवडत नव्हता म्हणून श्री तात्यासाहेब काळ्या रंगाचे कपडे वापरत नव्हते. एवढेच नव्हे तर ते त्याच कारणास्तव काळ्या रंगाची टोपीही घालत नसत. हे सर्वांना माहीत आहे. सन 1965मध्ये ऑफिसच्या कामानिमित्त मला मुंबईला जावे लागले. अर्थात मुक्काम मालाडलाच करायचा होता म्हणून आदल्या दिवशी दुपारी 4च्या सुमारास मी मालाडला पोहोचलो. प्रवासात चक्क काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. मी जाऊन पोहोचलो तेव्हा श्री तात्यासाहेब समोरच्या हॉलमध्ये कोणाशी तरी बोलत होते. मी श्री महाराजांना व श्री तात्यासाहेबांना नमस्कार करून बसलो. त्यांनी अगदी थोडी चौकशी केली. काहीसे माझ्या कपड्याकडे पाहिले आणि मला हसून म्हणाले, तू रात्रीचा प्रवास करून आला आहेस. शक्यतो लवकर स्नान करून घ्यावे म्हणजे मोकळे वाटेल. स्नान झाल्यावर साधे कपडे घातल्यावर मी हॉलमध्ये येऊन बसलो तेव्हा मात्र त्यांनी सर्वांची सविस्तर चौकशी केली. माझे काळे कपडे घालून श्री महाराजांच्या पुढे बसणे योग्यच नव्हते. पण श्री तात्यासाहेबांनी
अगदी वेगळ्या पद्धतीने त्यातून मार्ग काढला हे लक्षात आले आणि मी मनाने त्यांना शरण गेलो. डिसेंबर 1963 श्री क्षेत्र गोंदल येथे श्री महाराजांच्या पुण्यतिथीचा सुवर्ण महोत्सव संपन्न झाला. त्या उत्सवासाठी मी माझे चुलत बंधू त्रिंबकराव यांचे सोबत गेलो होतो. उत्सवाच्या अगोदर सौ ताईंच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्या खोलीमध्ये एकाच अवस्थेमध्ये पलंगावर पडून असत. सुवर्ण महोत्सवामध्ये श्री तात्यासाहेब व सौ ताई यांच्या हस्ते श्रींच्या समाधीची महापूजा आयोजित केली होती. पूजेसाठी श्री तात्यासाहेब सोवळे नेसून बाहेर पडले. त्यांच्या पाठीमागे 2 माणसे स्ट्रेचरवर सौ ताईंना घेऊन येत होते. श्री तात्यासाहेबांना पाहून अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी पुढे येत होते. त्यात मीही सामील झालो होतो. पुढे श्री तात्यासाहेब व मागे स्ट्रेचरवर झोपलेल्या ताई असे दृश्य पाहून लोकांच्या चेहऱ्यावर व्याकुळता दिसत होती. परंतु श्री तात्यासाहेब जणू काही झालेच नाही अशा रीतीने लोकांच्या नमस्काराचा सुहास्य मुद्रेने स्वीकार करीत समाधी मंदिराकडे चालले होते. ही सहज रीतीने प्रकट होणारी त्यांची स्थितप्रज्ञता पाहिली आणि मनाला धन्यता वाटली. सौ ताईंच्या तब्येतीच्या कारणास्तव श्री तात्यासाहेबांचा गोंदोले येथील मुक्काम पुण्यतिथी महोत्सवानंतरही काही दिवसांसाठी वाढला. योगायोगाने माझ्या काकूची तब्येतही त्याचवेळी बिघडल्यामुळे आमचाही मुक्काम वाढला. श्री तात्यासाहेब दररोज आम्हा बंधूंना त्यांच्या खोलीवर बोलावून घेत. नंतर आम्हा दोघांना व इतर मंडळींना घेऊन गावात रामदर्शनासाठी जात. त्यावेळी सर्वच मंदिरात जाणे होत असे. दर्शन झाल्यावर श्री तात्यासाहेब थोडा वेळ मंदिरात बसत असत व तेथील सेवेकऱ्यांशी बोलून त्यांचे कुशल विचारीत. कोणी आजारी असेल तर आस्थेने चौकशी करीत. काही वेळा ते मंदिरात घडलेल्या आठवणीही सांगत. एक मात्र खरे की मंदिरातील प्रत्येक माणसाला त्यांच्या सहवासाने अतीव आनंद होत असे व आम्हाला त्याची प्रचितीही येत असे. सन 1963च्या पुण्यतिथीच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने एक स्मरणिका प्रसिद्ध झाली होती. त्यात मान्यवरांचे लेख होते. मंदिरातून परत आल्यावर आणि आमची रात्रीची जेवणे झाल्यावर श्री तात्यासाहेब आम्हाला त्यांच्या खोलीवर बोलावित असत. तेथे बरीच मंडळीही बसलेली असे. रोज रात्री तात्यासाहेब त्या स्मरणिकेतली एक लेख वाचाव्यास सांगत. असे काही दिवस गेल्यावर नेहमीप्रमाणे मी स्मरणिका वाचाव्यास घेतली व क्षणभर थांबलो. तात्यासाहेबांनी विचारले, का बरे थांबलास? मी म्हणालो, या लेखाचे शीर्षक आहे, मी 12 वर्षांनी पुन्हा येणार आहे. त्यावर श्री तात्यासाहेब म्हणाले, अरे जाऊ दे, ते काय वाचायचे? मला काय करावे ते समजेना. तेवढ्यात तेथे उपस्थित असलेले पुण्याचे डॉक्टर भागवत म्हणाले, अहो तात्या, सर्व स्मरणिका वाचायची असे आपले ठरले आहे ना, मग मध्येच हा एकच लेख कसा सोडता येईल? तेव्हा श्री तात्यासाहेबांनी डॉक्टर वारा अंतरकरांचा तो लेख वाचाव्यास अनुमती दिली आणि त्यांच्याविषयीचा असलेला लेख त्यांनाच वाचून दाखवण्याचे मला भाग्य मिळाले. तो लेख ऐकल्यानंतर डॉक्टर भागवतांनी व इतर उपस्थित मान्यवरांनी विचारलेल्या काही गोष्टींचा श्री तात्यासाहेबांनी खुलासाही केला. एकदा मालाडला काही कामानिमित्त गेलो असताना 3-4 दिवसांचा मुक्काम होता. त्यावेळी श्री महाराजांना तेथीलच एका भक्ताने सायंकाळच्या प्रसादासाठी आमंत्रित केले होते. घर मालाडच्या मठापासून फारसे दूर नव्हते. दुपारी श्री तात्यासाहेब मला म्हणाले, आपण पेटी घेऊन त्यांच्याकडे पायीच जाऊ, तूही बरोबर ये. त्याप्रमाणे मी पेटी हातात घेतली. श्री तात्यासाहेब व मी पायीच निघालो होतो. काही अंतर गेल्यावर तात्यासाहेब म्हणाले, तू बराच वेळ पेटी घेतली आहेस, आता मी घेतो. असे म्हणून त्यांनी माझ्याकडून पेटी घेतली आणि आम्ही दोघेच त्या भक्ताकडे जाऊन पोहोचलो. तात्यासाहेबांचा साधेपणा खरोखरच असामान्य होता. सन 1955-56 असावा. श्री महाराज जालना येथे येणार आहेत असे कळले. त्यावेळी मी नांदुरा येथे टेलिफोन ऑपरेटर होतो. जालना येथे उत्सव चालू होता, त्यासाठी मी तेथे गेलो होतो. उत्सव काळात श्री तात्यासाहेबांनी श्री सद्गुरू भक्त भगवंतराव जामखेडकर यांना बोलवले व सांगितले, त्या दिवशी रात्रीच्या गाडीने श्रींचे भक्त, नाव स्मरणात नाही, जालना मार्गे पुढे जात आहेत.
रात्री स्टेशनवर जावे व त्यांना निरोप सांगावा की शक्य झाल्यास पुढचा प्रवास रहित करून येथील उत्सवात सहभागी व्हावे. श्री भगवंतरावांनी मला स्टेशनवर त्यांच्यासोबत याल का म्हणून विचारले. मी तयारी दाखवली. रात्री 3च्या सुमारास भगवंतरावांनी मला झोपेतून उठवले. आम्ही दोघेजण जवळच्या मार्गाने पायीच स्टेशनकडे निघालो. त्यावेळी आरक्षण व्यवस्था वगैरे काहीच नव्हती. तेव्हा ते गृहस्थ कोणत्या डब्यात बसले असतील याची काहीच कल्पना नव्हती. शिवाय रात्रीची वेळ असल्यामुळे तेही झोपेत असण्याची शक्यता होती. गाडीही स्टेशनवर फार वेळ थांबत नव्हती. तेव्हा त्यांची भेट होईल याविषयी मला शंका वाटत होती, परंतु तसे बोललो मात्र नाही. आम्ही स्टेशनवर पोहोचलो. थोड्या वेळाने गाडी आली आणि विशेष प्रयास न करता आम्हाला डब्यात शिरून त्या गृहस्थांना निरोप देता आला व तेही तत्काळ गाडीतून उतरले व जालना येथील उत्सवात सहभागी झाले. श्री तात्यासाहेबांच्या संकल्पात किती शक्ती होती याची साक्ष पटते. सन 1964 पुंडलिकरावांनी पूजेसाठी श्रींच्या चांदीच्या पादुका करून घेतल्या. त्या प्रत्यक्ष श्री महाराजांच्याकडून मिळाव्यात असे मला मनापासून वाटत होते. मी तसे पुंडलिकरावांना सांगितले. त्यावर ते म्हणाले की मला पत्र लिहून तसे कळवावे. त्यानुसार मी तात्यासाहेबांना पत्र पाठवले. पत्रोत्तरात तात्यासाहेबांनी लिहिले होते, श्री महाराजांचा नागपूरकडील भागात येण्याचा विचार नाही, तेव्हा पादुकांची यथाविधी प्रतिष्ठापना करून घेण्यास हरकत नाही. पादुकांची प्रतिष्ठापना मात्र झाली नाही. दिवाळीच्या काही दिवस अगोदर अचानक मला श्री तात्यासाहेबांचे मंदसौरहून पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले होते की श्री महाराजांनीच हे पत्र तुम्हास लिहावयास सांगितले आहे. हे पत्र आल्याबरोबर पुंडलिकराव आणि आम्ही सर्व बंधू परिवारासह अकोला येथे पोहोचलो. पादुका बरोबर घेतल्याच होत्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री महाराज इतर मंडळींसह चुलत बंधू श्री त्र्यंबकराव याच्या घरी आले होते. त्याच दिवशी श्री महाराजांनी स्वतः त्या पादुका माझ्या हाती दिल्या व उपासना वाढवण्यास सांगितले. मनात आलेला संकल्प श्री तात्यासाहेबांनीच पूर्ण करून घेतला अशी माझी खात्री झाली. सन 1967 श्री तात्यासाहेब प्रोस्टेट ग्लॅडच्या ऑपरेशनसाठी दवाखान्यात भरती होणार होते. त्याच दिवशी त्यांनी मला एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचा उल्लेख केला होता. नेहमीप्रमाणे त्यांनी त्या पत्रात श्री महाराजांचा सर्वांना आशीर्वाद कळवला होता. श्री महाराजांचा त्या पत्रातील उपदेश साधारणपणे असा होता, होणाऱ्या गोष्टी श्रीराम इच्छेनेच होत असल्यामुळे सर्वांनी आनंदात व समाधानात राहावे. या वाक्याचा संदर्भ तेव्हा लक्षात आला नव्हता, पण पत्र आल्यावर मात्र मन अस्वस्थ झाले. ऑपरेशन झाल्यावर काही दिवसातच त्या दवाखान्यातच श्री तात्यासाहेबांनी देह ठेवला. श्री महाराजांनी आपल्या उपदेशात पुढील गोष्टींची जाणीव करून दिली होती असे नंतर वाटले. श्री तात्यासाहेबांच्या चरणी अनंत प्रणाम. या इथे वासुदेव कुलकर्णी यांनी सांगितलेल्या आठवणी संपल्या आहेत. पुढे आहे जनार्दन पुंडलिक कुलकर्णी नागपूर यांनी सांगितलेल्या आठवणी. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.